पवित्र अशा श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या देवस्थानांचे दर्शन आपण घेत आहोत। मारळ येथील श्री मार्लेश्वराच्या दर्शनानंतर आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय अंगवली येथे आपण आलो आहोत। अतिशय सुंदर भव्य दिव्य असे देवस्थान आहे। नमस्कार मित्रांनो, मी वैभव तीर्थवैभव चॅनलच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। पवित्र अशा या श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष असे महत्त्व आहे। त्यामुळेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी एका जागृत शिवमंदिराला आपण भेट देत आहोत। पहिल्या सोमवारी आपण वाईतील श्री काशी विश्वेश्वर मंदिराला भेट दिली, तर दुसऱ्या सोमवारी संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावातील श्री मार्लेश्वराचे दर्शन घेतले। आज आहे श्रावणातील तिसरा सोमवार आणि आजही आपण श्री मार्लेश्वराच्या दर्शनाला आलो आहोत। मात्र हे मार्लेश्वराचं मंदिर मारळ गावातील नसून मारळपासून काही अंतरावर असलेल्या अंगवली या गावातील आहे। मारळ आणि अंगवली ही दोन गावे एकमेकाला खेटून निसर्गाच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आहेत। अंगवली येथील हे मंदिर, हे देवस्थान श्री मार्लेश्वराचे आद्यस्थान म्हणून ओळखले जाते। मंदिरामध्ये आकर्षक व सुबक असा नंदी आहे, तर गाभाऱ्यातील श्री मार्लेश्वराचे शिवलिंग पाहून आपण नतमस्तक होतो। अंगवली गावामध्ये श्री मार्लेश्वराचे हे आद्य देवस्थान आहे। जानेवारी महिन्यामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता। जीर्णोद्धारानंतर भव्य दिव्य अशी वास्तू साकारण्यात आलेली आहे। रस्त्यावरून जातानाच मंदिराची वास्तू ही आपल्या नजरेस भरते। ही भव्य दिव्य अशी वास्तू पाहून आम्ही थांबलो आणि श्री मार्लेश्वराच्या या मंदिरामध्ये प्रवेश केला। मंदिराचा जीर्णोद्धार करताना अनेक बारीक सारीक गोष्टींचा तपशीलवार विचार करण्यात आला आहे। त्यामुळे हे मंदिर अतिशय प्रशस्त व देखणे बनले आहे। मंदिरासमोरील दीपमाळ आणि तुळशी वृंदावन लक्षवेधी आहे, तर मंदिरातील झुंबरे पाहताना आपले भान हरपून जाते। देवस्थानकडून मंदिराच्या बेसमेंटमध्ये एक मोठा हॉल तयार करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात। आम्ही सायंकाळच्या वेळी त्या मंदिरात पोहोचलो होतो। त्यामुळे सूर्यास्तासमयीचे मंदिर आणि सूर्यास्तानंतर दिव्यांनी उजळून गेलेले मंदिर आम्हाला
पाहता आले. श्री मार्लेश्वराच्या कीर्तीप्रमाणेच अतिशय भव्य दिव्य असे हे मंदिर आहे. देवस्थानाबद्दलची माहिती मंदिर समितीचे सदस्य व गावचे माजी सरपंच संतोष आनेराव यांनी आम्हाला दिली. मी संतोष केशव आनेराव, माजी सरपंच आणि या मार्लेश्वर मंदिराचा विश्वस्त आहे. या मंदिराचं पहिला जीर्णोद्धार 1964 मध्ये झाला होता. त्यानंतर आता जानेवारी 2024 मध्ये झाला. ह्या मंदिराचे मुख्य म्हणजे हे स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. आणि इथून जे मार्लेश्वरला मग धबधबा आहे वरती मारळगावला, ते हे मूळ देवस्थान असल्यामुळे इथून ज्या इकडच्या विधी होतात ते इथे होतात. साधारणतः जानेवारीमध्ये मकर संक्रांतीला जे विवाह सोहळा होतो मार्लेश्वर आणि गिरिजादेवी साखरप्याचे, अंगोलीचा मार्लेश्वर आणि साखरप्याची गिरिजादेवी, तो वरती मार्लेश्वरला होतो. तत्पूर्वीच्या सगळ्या विधी इथे हळद लागणे, घाणा भरणे आणि रात्री 13 किंवा 14 जर मकर संक्रांत 15ला असेल तर 14 जानेवारीला रात्री 12 वाजता इथून पालखीतून हे देव घेऊन गेले जातात. आणि हा विधी होऊन तिकडे दुसऱ्या दिवशी याचं मकर संक्रांतीच्या दिवशी विवाह सोहळा होतो दुपारी. तत्पूर्वी सगळ्या होतात की मुळात म्हणजे जे मार्लेश्वर देवस्थान आहे त्याचं मूळ देवस्थान हे आहे. आणि इथून उगम होऊन तर तिकडे देव सगळा तिकडे त्या सर्व विधीसाठी तिकडे नेला जातो. मुळात हे बरेच वर्षाचं छोटं मंदिर होतं गावामध्ये आणि सगळ्या लोकांच्या अंगवली आणि इतर नातेवाईकांच्या सहभागातून आम्ही साधारणतः 2.25 कोटीचं मंदिर जानेवारीला निर्माण केलं आणि जीर्णोद्धार झाला. साधारणतः 12 आणि 13 जानेवारीला जीर्णोद्धार झाला गेल्या वर्षी. आणि आता या 18 विश्वस्त आहेत त्याच्यामध्ये काम करत आहेत गावातील प्रत्येक वाडीतले प्रतिनिधी. आणि हे महाराष्ट्र नाही तर पुऱ्या देशामध्ये आता मंदिर आता लोकांना माहीत नव्हतं, ते आता कळायला लागलं की मूळ देवस्थान मार्लेश्वरचं कोणतं आहे. इथं सोयीसुविधा नसल्याकारणे इथे कोण थांबत नव्हतं बरेच वर्ष. म्हणजे साधारणतः 81 वर्ष झाले की इथे कोण थांबत नव्हतं. आता हे मोठं देवस्थान झाल्यामुळं आता लोकांना कळलं की मूळ देवस्थान कोणतं आहे. आणि इथूनच या सगळ्या विधी होऊन वरती मार्लेश्वरला ते देव नेले जातात आणि त्याचं कल्याण साधारणतः 15 जानेवारीला संक्रांतीला होत असतं. मुळात त्या मंदिराचा जो प्लॅन केला गेला तो आमचीच संजीव अणेरावांची मुलगी गौतमी अणेराव भालेकर तिने हे डिझाईन बनवले, आर्किटेक्चर ते आहेत. आणि त्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर निर्माण झालं आहे. आपले स्टील डिझायनर आहेत ते मनोज जोशी म्हणून देवरुखचे आहेत, जे नामांकित आहेत, ज्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. त्यांनी हे सगळं स्टील डिझाईन बनवलं आहे. सुपरवायझिंगसाठी संदीप मांदुसकर म्हणून आहे, ते देवरुखचेच आहेत. त्यांनी भरपूर म्हणजे महाराष्ट्रात बरेचसे ठिकाणी ते सुपरवायझिंग करतात. त्यांच्या देखरेखाली मंदिर निर्माण झालेलं आहे. आणि या गौतमीचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे एवढा मोठा. आमच्या ती मुळात घरातलीच आहे, गावालीच आहे आणि अणेराव कुटुंबापैकी आमच्या पुतणीच आहे ती. सूर्यास्तानंतर दिव्यांनी उजळून गेलेले मंदिरही पाहण्यात एक विशेष आनंद आहे. मंदिरापासून काही अंतरावरून दिसणारे मंदिराचे हे रूप डोळ्यात साठवण्यासारखे आहे.